नमस्कार, मी ज्योती पाटील। आज आपण शिवलेला आहे आपल्या जे पी फूड अँड फॅशन या यूट्यूब चॅनलवरती लेहंगा। साऊथ इंडियन हा लेहंगा आहे। खूप सुंदर अशा याच्या प्लेट्स आलेले आहेत। भरपूर ताईंनी याची कटिंग विचारली होती, म्हणून याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर सुरुवातीपासून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल। याचा लुक पाहू शकता, खूप सुंदर आहे आणि घेर तर पाहू शकता खूप भरपूर आलेला आहे। आता याला कपडा किती लागलेला आहे, 2.5 मीटरमध्ये हा आपला पूर्ण लेहंगा तयार झालेला आहे। तुम्हाला याच्यावरती डिटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता इथे मापे तुम्हाला दाखवते मी, इथं व्यवस्थित तुम्ही पाहू शकता। उंची आहे आपली 9 तयार आणि आपण घेतलेली आहे 10। तर इथे पाहू शकता आपण रुंदी घेतलेली आहे 6.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच, टोटल आपली 8 इंच इतकी आहे। आता आर्महोल राऊंड जे आहे ते इथं घेतलेलं आहे 4.25 इंच वरती। आता हा लेहंगा जे आहे ते आपण 5 वर्षाच्या पर्यंत मुलीला वापरू शकतो। हा तसं तर 3.5 वर्षाच्या मुलीसाठी मी शिवलेला आहे। टोटल शोल्डर घेतलेला आहे 4.25। त्यामध्ये आपल्याला गळा घ्यायचा आहे 2 इंच, शोल्डर आलेला आहे 3.25 इंच इतकं आणि उभा गळा जे आहे आपल्याला गळ्याची उंची कमी ठेवायची आहे। जर तुम्ही बॅक ओपन ठेवणार असाल तर पाठीमागचा गळा आपल्याला कमी ठेवायचा आहे। तर इथे मी बॅक ओपन नाही दिलेला, कारण तिच्या गळ्यातनं डोक्यातनं सुद्धा गळ्यापर्यंत गेला पाहिजे। तर इथे मी 4 पावणे 4 इतकं गळा ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा घेऊ शकता। खूप सिंपल याची कटिंग आहे, खूप जास्त किचकट नाही आहे। दिसायला जरी खूप हेवी वाटत असेल, पण खूप छान पद्धतीने याची मी कटिंग सांगितलेली आहे। खूप छान सोपी पद्धत आहे। अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी ही पद्धत तुम्ही वापरली ना, अगदी परफेक्ट तुमचा लेहंगा होणार म्हणजे होणारच। इथे आपण दोन्हीही गळे सेम ठेवलेले आहेत। जर आपल्याला तरीही वाटत असेल डोक्यातनं जाईल की नाही, तर पाठीमागं छोटंसं आपण एक बटनसुद्धा देणार आहोत। ते पुन्हा तुम्हाला बघायला भेटणारच आहे। आता दोन्ही पार्ट आपण एकत्र कट केलेत, वेगळे करून घेऊया। त्यानंतर आपण मेन जे कपडा आहे त्यावरती टाकून याची कटिंग करून घेणार आहोत। आता या छोट्या छोट्या जर गोष्टी आपण फॉलो केल्या, आता आपण अस्तर जे आहे ते अगोदर प्रेस करून घेतलं, म्हणजे कुठेही गुढी वगैरे राहत नाही। आता हे काय आहे ना, वरचा टॉपसाठीचा हा त्यांनी 1/2 मीटर ब्लाऊज पीस वेगळा घेतलेला होता आणि खाली जो घेर आहे तिथे 2 मीटर त्यांनी व्यवस्थित असा त्याचा सुद्धा कपडा वेगळा घेतलेला होता। तर आता इथे त्यांना वरची जी बॉर्डर आहे ती स्लीव्ससाठी वापरायची आहे, म्हणून इथं त्यांनी प्लेनवरती सांगितलं होतं। पण मी काय केलेलं आहे, स्लीव्ससाठी पिंक कलरची बॉर्डर वापरलेली आहे। त्याचे पफ स्लीव्समध्ये घेतलेले आहेत, म्हणजे गोपीबाई टाईप तशा पद्धतीच्या बाह्या घेतलेल्या आहेत। सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं आहे। आता इथे व्यवस्थित याची कटिंग करून घेऊया आणि बाही कशी जोडायची, कशा पद्धतीने कट करायची याच्या अगोदरही भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे, तरी पण मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगत चालेन। अगदी मोजके मापं असतात, जास्त नसतात। 1 टक्समध्ये आपण जे असं ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने याची कटिंग असते। सिम्पलमध्ये आहे, लहान मुलीचा आहे, मोठ्यांचा आपण प्रिन्स कटमध्ये सुद्धा वरचा जो टॉप आहे, म्हणजे जे काही आपलं ब्लाऊज आहे तो प्रिन्स कटमध्ये सुद्धा शिवू शकतो। आता लहान असल्यामुळं मुलींना 1 टक्समध्ये बऱ्यापैकी छान बसतं। 8 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींना हा आपण पद्धतीने शिवू शकतो। आता याच्यामध्ये मला ना गोपीबाईमध्येच अशी पफ स्लीव्ज शिवायची आहे। आता ही स्लीव्जमध्ये जर मी घेतलं तर बॉर्डर मोठी आहे। आता याच्यामध्ये मला 2 स्लीव्ज ॲडजस्ट करायच्या आहेत। आता त्याच्यासाठी मी सिंपल असं एक साधी बाही आपण कट करून घेऊया आणि नंतर त्या पिंक कलरचा जो काही मेन कपडा आहे त्यावरती सुद्धा कट करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला समजेल। पण आता बाही कट करायचे सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। इथे मी घेत आहे 5 इंच, 4.5 ते 5 इंच, 4.5 इंच आपली तयार होते। साईज छोटी आहे त्याच्यामुळे आपल्याला छोटीशीच बाही ठेवायची आहे। जास्त जर मोठी ठेवली तर मग ती गळ्याच्या खाली असं उतरायला लागतो आणि गळा मग असं पांगला जातो। त्याच्यासाठी आपण साईज जी आहे ती छोटीच ठेवणार आहोत। आता जितकी ही चेस्ट साईज आहे त्या साईजनुसार आपल्याला इथे घडी करायची आहे। दंडघेर अगदी 3.5 इंचाचा 3च आहे, पण आपण थोडंसं लुझिंगसाठी 3.5 घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथं 2 इंच आपण कॅप हाईट देऊन घेऊया, 2 ते 2.5 इंच आपण इतकी कॅप हाईट देऊया, कारण साईज छोटी आहे त्याच्यासाठी आपण इथं कॅप हाईट देऊन घेतलेली आहे। आता इथं मेन फिटिंगला आपण 1.5 इंच वर सुरुवातीला सुद्धा 1.5 इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आत्तासुद्धा आपल्याला 1.5 इंच इतकं मार्जिन ठेवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला कट देऊन घ्यायचा, म्हणजे सेंटर आपल्याला लक्षात येऊन जातं। आता इथे आपण हे सरळ करून घेऊया, म्हणजे दुसरा आपल्याला जे काही लेहंग्याचा खालचा भाग कट करायचा आहे त्याच्यासाठी कपडा आपल्याला अस्तव्यस्त
त्यानंतर आपण व्यवस्थित असं इथं खालचा सुद्धा लेहंगा कसा कट करायचा ते पाहून घेऊया. लेहंगा तर इतका सोप्पा आहे ना, जास्त इथे मापेसुद्धा नाही आहे. तिथं आपण अस्तर जे आहे ते प्रेस करून घ्यायचं, म्हणजे गुड्या वगैरे पडायला नको, कारण कटिंगला आपण छान असायला हवं, तरच आपलं जे काही फिनिशिंग आहे ती छान दिसते. आता इथं 4 फोल्डमध्ये आहे, तरी पण मी इथं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी कट करणार आहे. आता हे की नाही आपल्याला अखंड ठेवायचं आहे, कारण हा अखंडच कपडा आहे. कट करण्यासाठी इथे तुम्हाला दाखवायला जास्त होईल म्हणून मी इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथं उंची आहे, पाहू शकता इथं तयार लेहंग्याची उंची 21 आहे, पण अस्तर आपण 2 ते 3 इंच कमी घेतलं तरीही चालतं. आता जेवढंही आपल्याकडं अस्तर शिल्लक आहे तेवढं घ्यायचं आहे, पण 3 इंचपेक्षा जास्त तुम्ही कमी घेऊ नका. हा 17 ते 18 इंचपर्यंत अस्तरची उंची आहे, इथे बरोबर होऊन जाईल, इथे कमी पडणार नाही. साईज लहान आहे. जर तुम्ही अस्तर जास्त हेवी साईज असेल, उंची जास्त असेल, तर त्यावेळेस तुम्ही उंची मात्र मग 2 इंच कमी ठेवा, फक्त जास्त ठेवू नका. आणि कपडा पातळ असेल त्यावेळेस तर मग बरोबरच घ्या, कारण मग कपडा कमी जास्त दिसायला लागतो. आता रुंदी इथं पाहू शकता, इथे एक टेप पूर्ण आपला हे झालेला आहे. इतकी आपली लेहंग्याची रुंदी आपण घेतलेली आहे. जेवढी ही रुंदी आपण जास्त घेणार, आणि हे डबल फोल्ड कपडा आहे. आता हे जॉईंट करून माझा हा एकसारखी पट्टी इथे तयार होणार आहे. तर इथे 2 मीटरची आपण इथं पट्टी तयार करून घेत आहोत. या पद्धतीने आता हे कट करून मला पूर्ण जॉईंट करून बाकीची सुद्धा जे मेन कपडा आहे त्याची कटिंग करून व्यवस्थित इथं प्लेट्स कशा घ्यायच्या कशा नाही ही माहिती तुम्हाला मी पुढे देणारच आहे. इथे अस्तर माझं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे. आता मेन कपडा आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा आहे, त्याला कुठेही जॉईंट यायला नको, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी कपडा आपल्याला रुंद असायला हवा. आता इथे पाहू शकता, इथे बॉर्डर मोठी आहे, मी इथली बॉर्डर थोडीही कट करणार नाही आहे, जशी आहे तशीच ठेवणार आहे. इथे आता मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. आता यालाच आणखी एक फोल्ड करून ठेवणार आहे, म्हणजे कट करायला सोपं जातं. आणि नंतर आपण त्याचं मोजमाप घेऊया, किंवा मग असंही ठेवलं तरीही चालतं. आता इथे तुम्हाला पाहायचं आहे, अस्तर मी छोटं कट केलेलं आहे, त्याच्यामुळं मला इथं 21 इंच तयार उंची पाहिजे, जेणेकरून शिवून ती आपल्याला 21ची कमी झाली तरी पण 20पर्यंत होईल किंवा 19 होईल. जरी थोडंसं पट्टी फोल्ड करण्यामध्ये जास्त गेलं तरी काही अडचण नाही. जितकी ही आपली उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच इथं वाढवायचं आहे. तर इथं मी 21 इंच उंची ठेवलेली आहे. कारण लेहंगा हा फ्री साईज असतो, कारण थोडासा लूज जरी असला तरीही नंतरही आपल्याला यूज करता येतो. त्याच्यासाठी थोडीशी उंची जरी झाली तरी काहीही अडचण नाही. आता इथं डबल फोल्ड होता, मी आणखी एकदा फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे कट करायला आपल्याला बरं पडेल. तर इथे व्यवस्थित अशी मी कटिंगसाठीची जी काही मार्किंग आहे ती टाकून ठेवलेली आहे, तुम्हाला इथे बघायला भेटतच आहे. 19 इंच तयार उंची आपल्याला पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी 21 इंच इतकी मी उंची टाकून ठेवलेली आहे. वरी आपण पट्टीसुद्धा जोडणार आहोत, तीसुद्धा 1 इंच इतकी आपली पट्टी येणार आहे वरती. तर इथे तुम्ही मग 1 इंच खाली कमी घेतलं तरीही चालेल, किंवा मग तुम्ही वरती पट्टी जर जोडणार नसाल, यालाच अटॅच करणार असाल, तर वरती मग दोन्हीचे माप तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायचं आहे. इथे आपला कपडा कट झालेला आहे. आरामात हे 4 वर्षाच्या मुलीपर्यंत सहज हे येऊन जातं. अस्तरसुद्धा आपलं इथं पूर्ण कटिंग झालेलं आहे. इथे तुम्हाला समोर ठेवून पण दाखवते याच्यामधला फरक किती आहे. तर कमी 3 ते 4 इंच, कारण आता मी अस्तरला फोल्ड करणार नाही आहे, खाली जे काठाचा भाग आहे ते खाली वापरलेला आहे. आता हे पिंक कलरचा कपडा मला इथे पट्टी जी आहे ते दुमडून घ्यावी लागणार आहे. मग इथे 1 इंच आपलं मायनस होतं, तर बरोबर इथं आपल्या अस्तरमध्ये 2.5 इंच इतकं अंतर राहतं. आता हे माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता हा राहिलेला कपडा मला गळ्याच्या पट्टीसाठी आणि बाकीची जी कमरेची पट्टी त्याच्यासाठी इथं वापरायचं आहे. खूप छान त्याला ती छोटी मुलगी होती तिला बसलेला होता, इतका भारी दिसत होता. तिचा ॲन्युअल डे होता, त्याच्यासाठी हा तिला तयार करून पाहिजे होता मुलीला. आता इथे जी काही बाही आहे, इथे मी डबल फोल्ड खालचा कपडा ठेवलेला आहे. आता प्लेट्स केल्यानंतर आपल्याला इतकी बाही तयार हवी आहे. तर इथं आपली बाहीसुद्धा कट झालेली आहे. बाहीचे डिटेल व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही नसले पाहिले तर एकदा नक्की जाऊन चॅनलला व्हिजिट करा, तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी इथे काही अपलोड केलेला नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मग बघायला पण कंटाळा येतं. जर हवा असेल तर नक्कीच नेक्स्ट टाईम मी त्याचासुद्धा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि शिवत असताना खूप सोप्या पद्धतीने मी शिवलेला आहे, हे पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याची पण माहिती दाखवेल. हा आता वरचा टॉप पाहू शकता, खूप छान झालेला आहे. प्लेट्स घेत असताना जर आपल्याला छान घेरदार प्लेट्स घ्यायच्या असतील तर आपल्याला 1.5 इंच इतकी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे रुंदीची.
उंची तर काय आपण ऑलरेडी केलेलीच आहे. फिनिशिंग पाहू शकता किती भारी आलेलं आहे. घातल्यानंतरसुद्धा हा लेहंगा खूप छान परफेक्ट असा बसलेला आहे. इतका भारी असा याचा कलर पण छान आहे. ॲन्युअल डेसाठी हा कलर खूप छान दिसत होता आणि ग्रुपमध्ये त्यांनी हा सिलेक्ट केलेला कलर होता. त्याच्यामुळे भारी दिसणारा हा कलरचा लेहंगा आपल्या साऊथ इंडियन टाईपमध्ये हा मी तयार केलेला आहे. त्याच्यासोबत एक छोटासा बेल्ट दिलेला होता. त्यांनी सांगितला नव्हता पण मी हा दिलेला होता कारण कम्फर्टेबल राहतं आणि त्याला छान असा नॉटसुद्धा करून घेतलेली आहे. या पद्धतीने आपला लेहंगा तयार झालेला आहे. जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करा. मी याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरच. आता दोन्ही एकत्र दाखवायचं म्हणलं की व्हिडिओ खूप मोठा होता आणि बघणाऱ्यालासुद्धा कंटाळा येतो. जर तुम्हाला या व्हिडिओतली माहिती थोडीही आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.